आणि पिंपलोलीवाडी संघासाठी सुद्धा पारितोषिक येत आहे दिनेश शीद यांच्याकडनं सलग विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे। चला बक्षिसांची खैरात या सामन्यासाठी आपण पाहतोय। आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनायकला मॅचला होती सुरुवात। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सुरेख झेल पकडतोय लक्की आणि पहिला धक्का लागतोय या मोपाडा संघाला। रोहनच्या रूपामध्ये पहिला झटका लागतोय। त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज आपण किशोर मेहरला पाहतोय। हार्ड हिटर फलंदाज किशोर पहिल्या गडी बाद झाल्यानंतर येतोय। अद्याप पहिल्या 2 सामन्यामध्ये झकास कामगिरी करणारा प्रसादला आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय। मात्र या सामन्याची सुरेख सुरुवात केली ते विनायकने। पहिल्या चेंडूवर मोठा आदरा दिलाय रोहनच्या रूपामध्ये या मोपाडा संघाला। चांगले क्षेत्ररक्षण आणि आणखी एक धक्का धावबादच्या रूपात किशोरला परतावं लागतंय। आल्या पावली माघारी परततोय किशोर। आता मात्र नॅट नंबर 4 वर येतोय तो भावेश। चांगली सुरेख गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून। आता मात्र संघाचं आणि आपलं स्वतःचं खातं उघडतोय बिग हिट षटकार। झालं दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र खणखणीत असा षटकार खेचतोय तो भावेश आणि भावेश सुद्धा माघारी परततोय। आणि चिकी सिंगल आपण पाहतोय। धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 7 धावा।
स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू निर्धाव येतोय, षटक संपतय. धावसंख्या झाली आहे 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3/7 डीजे. गचाल यष्टीरक्षण आपण पाहतोय. तीन धावा या चेंडूवर धावून पूर्ण केल्या त्या दोन फलंदाजाने. आता 22 ला स्ट्राईकवर पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगतात ते सरळ चेंडू निघून जाते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर चेंडू निर्धाव जातोय. खराब गोलंदाजी, अवांताची रूपे, एक धाव मिळते आणि धावसंख्या होती ती 3/11 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झाला या षटकामधील. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहतोय. आता मात्र स्विच हिट केलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण 2च धाव्यावर समाधान मानावं लागेल 2 फलंदाजाला. धावसंख्या झाली ती 13 धावा. 4 चेंडूंचा मात्र खेळ झालाय. चांगली गोलंदाजी लकीच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकात 7 धावा आल्यानंतर या षटकात मात्र 6 धावा येत आहेत. स्लोअर वनचा वापर लकीच्या माध्यमातून आपण पाहतोय. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव या भावेशला मिळते. संघाच्या खात्यात एक धाव वाढवते. धावसंख्या होते 14. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील दुसरं षटक आपण पाहतोय लक्कीच्या माध्यमातून पिंपलोलीवाडी संघाकडून घेऊन येताना. रोशनजी जाटे यांचं आगमन होते, त्यांनी व्यासपीठावर यायचंय, हार्दिक स्वागत असेल. आता मात्र चांगला फटका आणि झेल जमीनला दान होतोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र झेल जमीनला दान होतोय आणि 2 धावा मात्र या चेंडूवर धावून पूर्ण होत्या. धावसंख्या झाली आहे 3/16 धावा. तिसरं षटक घेऊन आपण पाहतो राकेशला. लेफ्ट हँड गोलंदाज राकेश
आणि चांगलं झेल लकीच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 कॅच आणि फलंदाज होतोय बाद. चौथा धक्का. दिनेश देसले यांच्या माध्यमातून लकीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना झाल्यानंतर लकी यांनी तो पारितोषिक घेऊन जायचंय. दिनेशजी देसले पिंपलोडचे एक युवा उद्योजक त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगली सुरुवात या षटकामध्ये आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. आता मात्र चेंडू क्लिअर करतोय. षटकार पाहतोय आपण. मधून आलेला षटकार पाहतोय. धावसंख्या फ्लाय होते, धावसंख्या होते ती 22. आता 4 धक्के लागले. आणि आता धावबाद होतोय. विकेट सॅक्रिफाईस करतोय संघासाठी प्रथमेश. खेळ झाला. अद्याप 3 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये शिल्लक असेल. धावसंख्या मात्र 22. चौथा चेंडू राकेशच्या माध्यमातून. आता मात्र पूल करतोय. पूल होतोय सक्सेसफुल आणि येत आहेत 6 धावा. सलग 3 षटकारांसाठी देवांश जयवंत मेहर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच सागर दलवी यांच्याकडनं सुद्धा समीर मेहर साठी पारितोषिक आलंय. आणखीन लागोपाठचे 2 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल सागर दलवी यांच्याकडून. आता मात्र चेंडू खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनला पाहतोय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही समीरला हा क्षेत्ररक्षक. 2 धावा येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंगॉनला. धावसंख्या झाली 30. आता मात्र शेवटचा चेंडू या सत्रातील बाकी असेल. किती धावांचं आव्हान. आता या चेंडूवर जर षटकार आला तर दिनेशजी यशवंतराव यांच्याकडून समीरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 30. आव्हान असेल ते 31 धावांचं. आणि पुढील सत्रामध्ये आपण ऐकू आपल्या बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांना.
शाहिरा पापा शेख यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज बॅटरसाठी. तर 30 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि 31 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल होतीये. एका बाजूला तुम्ही पाहताय बॅट्समन मैदानावरती विनायक दाखल होतोय, तर त्याच्या साथीर राकेश, ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. खर तर आमचे भुंगा बैलाचे सुट्टी मेकर नामदेव भंडारी यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर चला मॅचला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद. पहिला बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक ऋतिक दूरवरून पोहोचतो आणि पहिल्या बॉल वरती झेल स्वीकारलाय. खर तर लक्ष नव्हतं मी म्हणजे ऋतिकचं, परंतु त्याला कॉल केला समीर मेहरनं आणि पहिला धक्का लागतोय. आता बॅटिंग करत असताना टीम गावदेवी पिंपळवाडी संघाला विनायक. बॅक टू दी पॅव्हिलियन. का इथे बसला आणि अखेर कॅच ड्रॉप. थोडासा जेल मी म्हणेन कठीणच होता. ऋतिक भरपूर वेगाने पोहोचला, परंतु जेल त्याच्या हातातून निसटलाय, त्यामुळे इथून बाल बचावले गेले. खर तर जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला ऋतिकचा आणि अखेर एक सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल. एक धावफलकावरती जोडली गेली. 31 धावा इथून चेस करायच्या या मॅच मध्ये, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता एक या आकड्यावरती जरूर आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जयरमान क्रिकेट संघ RD11 चांदप आयोजित सरपंच चषक दमदार आयोजन. इथे घडले काय, ऋतिक पुन्हा एकदा जेल इथे मात्र ड्रॉप होतोय. खर तर जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, उडी मारून जेल घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर राकेशला इथे जीवनदान मिळतोय. दोन्ही वेळा बिमरेन जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, अशा चुका कधी घडत नाही ऋतिक भोईर कडून, परंतु चुकी घडली आहे. चुकीचं रूपांतर आता येथे किती धावांमध्ये होईल हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. राकेशची विकेट भरपूर महत्वाची होती. हलक्या हातांना बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे देखील मिळेल. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 4 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. आजचा दिवस गाजवलाय राकेश, त्याच राकेशला आता जीवनदान मिळालं. त्यामुळे आता तो इथून आपण जर पाहिलं तर किती महागात पडतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम भोपाडा या संघाला हे देखील आपण पाहणार आहोत. राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे या मॅच मध्ये आता दोन्ही बॅटर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. 6 धाबा 4 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. प्रसाद डॉट बॉल. खर तर पाहिलं होतं पंचाकडे आशाभूत नजरेने की हा चेंडू इथून वाईड असावा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. 4 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर जबळ 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. ज्यावेळेस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत होती टीम मोहपाडा, त्यावेळेस आपण पाहिलं असेल पहिल्या ओव्हरच्या 7 धाबा होत्या, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 4 धाबा. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने फटका तर खेचलाय. एक सिंगल तिथे मिळाली आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. पहिलं षटक इथे संपन्न झालं. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचल्या फलकावरती धाबा तुम्हाला पार भेटतील. आतापर्यंत
फक्त आणि फक्त 5 धाबा या मॅच मध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे 25 धाबाची गरज आहे 12 बॉल 25 धाबा इथून चेस होतील का 31 ची गरज आहे माफी असं 26 धाबा अजून 12 चेंडूमध्ये इथून चेस करावा लागतील टीम गावदेवी पिंपळली वाडी या संघाला या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय पूर्वार्धामध्ये 30 बनल्या होत्या आणि 31 धाबाचं टार्गेट आता या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल भरपूर चांगले मॅच इथे रंगेल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतोय सरपंच चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल दिनेजी यशवंतराव देखील या मॅचचा आनंद घेतात त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे मुकेशजी बोराडे ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज देखील ऐकला भरपूर चांगलं समालोचन त्यांचं तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल ही स्पर्धा खरं तर अक्षरशः मी म्हणेन गाजवली आहे आजच्या दिवसामध्ये प्रसाद बात्रेनं पहिलं षटक त्याचं कंप्लीट झालं आणि पहिल्या ओव्हरच्या 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या मुख्य व्यासपीठावरती अनिलजी भोईर त्यांच्या साथीनं किरणजी गोडबिंदे हे देखील मॅचचा आनंद घेतात अतिजी भंडारी असतील आमचे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे त्यांच्याच माध्यमातून खरं तर ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल जयजी झाटे असतील या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार त्याच्या साथीनं रामदेवजी भंडारी यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आणि कौतुक करावं तितकं कमी आहे कारण सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेले हे मैदान आणि थंडगार वातावरणामध्ये मी म्हणेन हा सामना एक गरम सामना तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती रोहन बिग हिट ऑन साइडला खेचलाय हा फटका फसलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि अखेर एक चांगला झेल टिपला डीप मध्ये खेळाडू आय थिंक सूरज तरे होते आणि सूरज तरेने हा झेल टिपला त्यामुळे धक्का लागेल अजून एक मोठा टीम पिंपळोली वाडी संघाला फलंदाज बाद बॉलरनं जर मॅडम षटक फेकलं तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे देवांश जयवंत मेहर यांच्या माध्यमातून खरं तर जयवंत मेहर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे देवांशच्या नावानं खरं तर ते कॅश प्राइज लावत असतात त्यांचा चिरंजीव आहे 11 बॉल आणि 26 धाबाची गरज इथे घडले काय पुन्हा एकदा बॅटचं हलकसं चुंबन घेतलं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय सलगचा धक्का लागेल अजून एक मोठा टीम गावदेवी पिंपळोली वाडी संघाला फलंदाज बाद नवीन बॅटर बदरावरती दाखल होतोय दिलीप पारदी 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल होतोय या मॅच मध्ये 2 बॉल वरती 2 विकेट मारली आहेत विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल देवांश जयवंत मेहर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावण्यात आलाय गोरदास तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 घेऊन रोहन भालेराव अर्थातच विकी मैदानावरती दाखल होतोय वेळ आपल्याकडे कमी आहे विकी याची आपण नोंद घ्यायची रोहन लगेच बॅटला आपण सुरुवात करा नवीन बॅटर बदरावरती दिलीप पारदी बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट हॅट्रिक संपादित केले वाढ कॅच इथे घडले काय या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय सलग 3 बॉल 3 विकेट साठी कॅश प्राइज होतं देवांश जयवंत मेहर यांच्याकडून आणि आता सलग 3 बॉल 3 विकेट मिळत आहेत परंतु विकासची झकास कामगिरी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि ललित भोईर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं खरं तर विकाससाठी आमच्या लक्षात आहे कारण ललित भोईर यांनी सांगितलं होतं जर डाईव्ह मारत असताना जेल स्वीकारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल आणि ते कॅश प्राइज आता खरं तर इथे मात्र देऊन सन्मानित करण्यात येईल खूप चांगला झेल तिथे स्वीकारलाय खरं तर जयास फॉर्मचे ओनर आमचे ललित भोईर यांच्याकडून कॅश प्राइज होतं खरं तर विकाससाठी जेल मारत असताना डाईव्ह मारत असताना जर त्यांनी कॅच स्वीकारला तर इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि तो जेल स्वीकारलाय त्यामुळे ललित भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन विकास मेहरला इथे मात्र सन्मानित करण्यात येईल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथून मात्र एक सिंगल मिळाली
गोरदास तयार. या वेळेला देखील बेगीट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होती. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 25 धाबांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोरदास बिकी या मॅच मध्ये. 31 धाबाचं टार्गेट होतं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 6 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि अजूनही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 7 बॉल 25 धाबांची गरज आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक समीर मेहर भरपूर वेगाने पोहोचतील. एक सिंगल तिथे मिळाली आहे. त्यामुळे आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. येणारे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर 24 धाबांची गरज. यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर सामना 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर सामना जिंकून दिला कोणत्याही बॅटर तर त्यांच्यासाठी 1500 कॅच प्राइज. क्षितिजा 11 फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा हा संघ मैदानावरती खेळतोय. निलेश जाधव पुरस्कृत खरवईचे. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल तिथे मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. खेळ या 2 धाबा इथे मिळतील. 5 बॉल अजूनही 22 धाबाची गरज. मैदानावरती राकेशला तुम्ही पाहताय अजूनही तो लढतोय कारण सलामीला तो दाखल झालाय या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये आता त्याला 22 धाबा चेस करायचे. समीरला तुम्ही पाहताय समीर मेहर मैदानावरती दाखल झालाय या मॅच मध्ये. चांगली कामगिरी करत असताना प्रचंड वेगानं मी म्हणेन गोलंदाजी तो करतोय. बिग हिट फटका हा देखील फसला की काय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर प्रसाद म्हात्रेने हा जेल टिपलाय. त्यामुळे अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी पिंपळली बाडी संघाला. फलंदाज चांगली कामगिरी मैदानावरती होती. समीर मेहरला तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती दुहेरी. पुढच्या बॉलवरती विकेट मिळाली. त्यामुळे अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक. 22 धाबांची गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. सिंगल इथे देखील मेल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय आणि अखेर सिंगल मिळतीये. सलग 3 बॉल वरती फक्त एक धाव इथे एकवटली गेली. हा बॉल देखील इथून डॉट तुम्हाला पाल मिळेल. 2 बॉल आणि आता या मॅच मध्ये गरज आहे अजूनही 23 धाबांची. 21 धाबांची माफी असावी. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि अखेर अजून एक विकेट मिळते समीर मेहरला. त्यामुळे परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. शेवटचा बॉल आता शिल्लक विजयाच्या उंबरठ्यावरती. टीम क्षितिजा 11 फ्रेंडशिप मोहपाडा. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय. टीम क्षितिजा 11 फ्रेंडशिप मोहपाडा या नावावरती. अभिनंदन निलेश जाधव. खूप चांगला खेळ तुमच्या टीमने दाखवलाय आणि क्वालिफाय देखील झाले सुपर 5 मध्ये. या मॅचचा मनात मॅच नो डाऊट ज्यानं 14 धाबांची बॅटिंग केली 2 विकेट मिळाल्या तोच खेळाडू समीर मेहर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.